एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी, मीठ, तूप आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतर 1 वाटी आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. गॅस बंद करून वाफ देणार आहोत. त्यानंतर अर्धी वाटी गूळ, 1 वाटी ओलं खोबरं, वेलची पावडर आणि जायफळ पावडर. इथे आपला हा सारण तयार करून झालेला आहे आणि आता आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. तर हाताला थोडंसं पाणी आणि तेल लावून घेणार आहोत. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे आपण कानोले बनवणार आहोत. तर इथे आपण वेगवेगळ्या आकाराचे कानोले बनवणार आहोत. तर इथे तर कानोले बनवण्यासाठी आपण इथे पारी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण मुरड घालणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही करंजी छान तयार करून झालेली आहे. आणि आता आपण दुसरी पारी तयार करून झाल्यानंतर आपण सारण भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण दुसरा कानोला बनवून झालेला आहे. तर इथे आपण पारीमध्ये सारण भरून तिसरा कानोला बनवलेला आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या आकाराचे असे कानोले बनवून घेणार आहोत. तर इथे कानोले सर्व पद्धतीने बनवून झालेले आहेत. तर इथे आता कानोले आपण 15 मिनिटासाठी वाफवून घेतलेले आहेत.